अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 7 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय राग रामा, जय जय मेघ क्षमा, संत जनाच्या विश्रामांची तापती दाशरथी, तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले विवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूरण केला देवा लंकेवरी, तुझी कृपा झाला पायी तो सर्व धावतो विजयी, जे जे चिळते तेने काम आपले तडीला, भूपतीचा वशिला जाती देवाला दिला, तो देव तो दिवाणाला नीच किती असला तरी, ऐशा मग कृपेला होईन कामी योग्य बला, याचा विचार का जो मी केला तो ऐसे आली, कडून नाही ज्ञान नाही भक्ती खरी पुरी श्रीपदी, ऐशी आहे माझी स्थिती शोचनीय, पांडुरंगा म्हणून सदा शाळ होतं तेना कदा स्थिर होतं, नाना विकल्प मनात नेव लागती वरच्यावरी, मग ऐशा पातक्याला केविला दावा वशिला, तुझा सांग जगतपाला व्यवहारिक म्हणणे असते, तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, ऐशी साक्ष पुराणाची नाही की दिनबंधू, पुण्यवाणाने तारण केल्यानं काही नवलं जाणं, जो पातक्या लागून उद्धरित असे तोच मोडा, या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणान, देवा मो पातका लागून की मी प्याता पाहू नको, रक्षी आपला मोठेपणा मध सांभाळी नारायणा, दासगुणू शरण चरणाला अपेक्षा करू नका, महामारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेरावण पाटील गणेश पुढीचा, हे पाटील घराणे जाणं आहे अति पुरातन, घरचे धन कनक संपन्न, असा राथोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती घरी, आली भाग्य जमेदारी मग काय विचारिता, महादाजी पाटलास 2 मुलगी ओरस, थोरल्या त्या पुत्राचं नाव असे कडताजी, कोकाजी तो दाटला पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा नव्हता या घराण्यात, ते पाटील कडताजी कारण मुलगी होती सारण, उकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता, त्याचे कुशी कडताजी पावता मरण, साई मुलाचे संगमन, उकाजीने केले जाण जन्मदात्या बापावरी, कुकाजीच्या आमदानी तबरवाडा झाली होत, अष्टसिद्धी सदरात वाटे नांदू लागल्या, पाटील कुकाजी नंतर खंडोगरी कारभार, त्याच्या पुढे साधारण काही न चाली कोणाची, या खंडू पाटला प्रति पातबंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती नर आणि कृष्णाजी, आदित्य पाटील जमेदार, सत्ता हाती साजार, पैसा जातो निघे दुरंजयाची हा सदरामध्ये, बंधू सारे तालीम करती, दांडपट्टी खेळती, कुस्ती जातो शोकती नोतारी, पाटलास उत्सव नावास मारुतीचा, तरी जय जयकार पाटलाचा, म्हणती 2 शब्द त्याचा, झेलने भाग रयतेला नेहमी कटकटी माऱ्या माऱ्या, शेगावात होती खऱ्या, पाटील एका मापी साऱ्या लोकाप्रती मोजित असे, हा सज्जन साधू संत हिन त्याच्या मणी येत, पाटील त्या बोलती सत्य न दत्तता, येतामती असो पाटील बंधुनी रावळा, ते उणी महाराज ते टाळणी करण्याचे सुरू केली, कोणी म्हणावे पिशागड्या खातुसकारे ताककण्या, ऐशा गोष्टी अति उण्यान त्यांनी कराव्या समर्थांशी, कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवी निश्चिती, तुला लोक बोलते योग्य योगेश्वर म्हणून, त्याची दाव प्रत्यंतर ना तरी आम्हा देऊ मार, यात ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचारण बऱ्या बोलानी येदवा, त्याची बोले एकावे समर्थाशी उत्तर द्यावे, अवघे असनावरी नावेत कोपण धरावा, एकंचित ऐशा उर्मट प्रकार मंदिरी चाली निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थांशी असे बदला, नका महाराजी ते राहू चला खोली ग्रामा जाऊ, हे पाटील पोरे माजले बहून त्याचा संबंध नको, हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंदाले, सत्य पुढे काही चालीने त्याची, पाटल गे गजानन बोले गावरी मास्करा थोडं दमदरी, हे पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त, मात्र विनिया प्रतिथारा, याच्या वाशी नाही जरा, शोधनी पाहन कराण्याच्या म्हणजे कळलं तुझं, ही पोरे पाटलाची माझी लेकरं आहे साची, कृपा आहे संताची न्याच्या कुळावर, भास्करा जमेदारा म्हणून हेच आहे भूषण, काय वागायचे ते वजन, असावे सांग गायपरी, तलवारीचा मोपना मुनी उपयोगी नाही राणा, अग्नीने तो थंड बलान सांग धरावा, कोण्या रे ती गेल्यावरी काही काळा आवरून पळा जाईल, पावसाळ्याचे गडूळ दिले वळात निवळ होई, एके दिवशी पाटील हरी याला मारुतीच्या मंदिरी, महाराजाला धरण करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवय, तुला कुस्तीत करीन चित चाल जाऊ तालमीत, उगी नसे वैसे म्हणत गणगणगणात होते, तुझे प्रस्त मारले बोलू ते खरे कुठे आज पाहू, मला पाडशी तरी देऊ तुला मोठे बक्षीस, ते समर्था मानवले दोघे काल तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले ते आता परिसा, खाली बसले गजानन उठीव आता मध लागून, असलास जरी पैलवान तरी साच करशिले, हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया आलनात, समर्थ मुनी घामाघुमत झाली, शक्तीची ती कमाल केली, पेच झाले निर्बळीन समर्थांशी झुंजता, हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वतण्याच्या पुढे येईल म्हणा,
हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोड्या आमच्या नानापरी आजबऱ्याने सहन केल्या त्याचेच कारण हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समळना म्हणून नाही रागवला जंबुकाच्या चेसला गजपतन आणि मला स्वाण्याची अंगल्या नाना दे किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कोणाशी नमन केले समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या मला ना तरी चितमधला तू करावे कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वावणी कृष्ण मलरामी बालपणी नशास कुस्त्या केल्या रे मुष्टिकाणी चाणूर मलविद्येचे परमेश्वर वदिता झाला साचारांचे दरक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरीचे ते घरदार तिसरीचा तोष प्रकार नाही धन मानाचा तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होताय मुणात्री गोकुळीचे पोरेसारी त्याने सस्य केली सशक्त तैसे तू करावे शरीर बला वाढवावे ना तरी सोडावे पाटील नाव आपले हेच बक्षीस द्यावे माझं ना तरी कुस्ती करी आज येणे रीती उतरला माझं समर्थांनी हरीचा हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करता येईल की ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने जी मुळात असती शाळा त्यांना शाळा न पोकळी असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडणं अद्दा भाषण करणे पुण्य पुरुषाचे हे पाहुणं त्याची कृती इतर बंधू बोलती अरे तू त्या जोगडा प्रतिन का पितोस कळेना आपण पाटलाची कुमार या गावीचे जमेदार ते तुझे कार्य ठेवीशी शिरणपदी त्या नागवाच्या त्या पिसाचे तुतांड गावी मधली उदंड त्याचा बाजी काढला दंड लोका सावध करावया ऐसेने जरी आपण केले तरी लोक अगे होतील पुढे पाटलाचे कर्तव्य गावा शूरचार करण्याची मैद साधूचे वेश घेते विडा वाकड्या कृत्याकृती माया बापड्या बोती तिना चाकरी विचार सोन्या कसं लावला विना नकडे रे सोन्यापणा तुकाराम आता शांतपणाकडून आला उसाने ज्ञानेशी तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलला परीक्षी विनकवणाला नसता निवाण देऊ नये चाल परीक्षा दयाची आता आपण कुरुसाची मोडी घेऊन उसाची मंदिरात पातले हरीनं काही बोलेला इतरांनी प्रश्न केला अरे पिशाया उशाला खातोस का तू सांगे जरी उस खाण्याची इच्छा असेल तुलासाची तरी एकाड आमोची नाही ती तू मांडणे करी आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येदवा अंगावर त्याचे वळणा उठले जरण तरीची योगी मान तुला ऐसे भाषण ऐकले महाराज काही न बोलले लेकराची बाली साडेन मनी नानी सुज्ञ कदा मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार उसाचा तो खाण्या मारंगा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे म्हणून संमती त्याने दिले आपला प्रतिनाता काय पाहता ते दोघा तिघा मानवले उस करी घेतले समर्थांशी मारण्यामध्ये आले चढून अंगावर ते पाहता नर मंत्री ज्योती तर ते पडू लागले भराभरण भास्कर तेवढा जवळसे भास्कराने पोलासी नका मारू समर्थासी या उसाने आज दिवसे काय बरे नव्हे तुमचा पाटील कुळात जन्म झाला सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी तरी हिन दिन लेखुण यासी न्यावे द्यावे सोडून हेच बरे अरे सूरचे का शिकारी ते चाल करती भागावरी उगीच बंधन घेऊन करीन मारती नागतोडा मारुतीने जाळली रावणाची लंकावली उगीच नाही चाल केली झोपडा वाहून धुबळ्यांच्या यावरी म्हणती पुरे तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक त्यागरे योगे योगेश्वर म्हणतिया म्हणून त्याचा पहायोग येथे आलो आम्ही चांग यातन यावा तुम्ही भागन पहा मौज दुरणी उस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत जैसा का जोडितात नव्हते अंब्याशी ती कृषीवल परीण महाराज डगमगले फुला पाहून हसत बसली कोटी नाव म्हटले रोळ त्यांच्या अंगावर ते पाता पोरी भाली चरणी त्याच्या लांगणी म्हणती खराचा आहे बलिया योगे योगेश्वर महाराज भक्ती पोराला मुलांना तुमच्या कराला असेल ती त्रास आला मारण्या नाही मजलागी या श्रमाचा करण्यानाश काढून देतो इच्छुरस तुम्हाला गे प्यावास न्यावसा माझ्या पुढे असे म्हणून घेतला एक उस तरी भला हाताने चिपडून त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या उसाची योगीमुळे समर्थांनी पहा गिळी मिळली आणि कारण दिली रसनवाडी पोरास श्रीडाण पुण्यपुरुष चरकावासून काढिला रस ते पाहता वालकास नती आनंद झाला लोक म्हणती हे योगशक्ती दंतकथा मुळी नसती योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला चिती नसे पौष्टिक पदार्थ शक्ती येते परिणतशी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्रात हे करण्यासल्या योग शिका हेच तत्व सत्वायासी पाटील रबकासी करे काढून रसासी दाबित झाले श्रोते हो समर्थांशी वंदन गेले पुरे निघून खंडू पाटाला कारण वर्समान श्रुत केले दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात त्याचा आज आम्हा प्रतनाला आहे प्रत्यय असे म्हणून कथली सारी हकीकत त्याला करी एकता तरी खंडू पाटील चकित झाला मग तो ये दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला परिमार्द वाणेला मुडी नव्हते एकंचित गण्या गजा असे म्हणे पाटील समर्था कारणे अरे तुरे बोलणे हो दोते दोन ठिकाणी प्रेम अंत्यतिक जे काही ते असे घडून आई लेकरा माझी होईल भाषण रे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला
तोही सांगते काबला सावधान चित्ताने नोकर चाकर हे निधीन याच्या सवेची भाषण करे ते संभावित जनते गिरी स्वरूपाचे अरे तुझे म्हणण्याची सोय पाटला पण साची काकी रयत गावची लेकरीदाची निसंशय श्रोते याच सवेने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारण काय दुसरे कारण गण्या गण्या म्हणेवाणी परिप्रेम उपजे अंतकरणी हा नारळाला गुणींवर करवंटी खोबरे हात याचे ना येत याचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजी जाणणारा म्हणून कारभार करी कुकाजी तो एक दिवशी बोलता हाला खंडोसी तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शनामाग सांगतोस मला साक्षात्कारी ज्ञान एकमवरी मग कार तुझी वैखरी मुग्ध होते त्याच्या पुढे तुला नाही पोरबाळ माझा आला वृद्धापकाळ नातुंडाचे बोल केळत पावते मज डोळ्याने आज विनंती करीताना स्वामी समर्थ ज्ञानना म्हणावे त्या करुण करणान पुरे खादे द्या मज तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनरत आणि माझा योगाय तडतडीत जाईल त्या योगे साधू पुरुषा शक्य काय जगत्रयी आवरले नाही संत लावाचा करून काय आपणा उपयोग ते खंडू ते मानले एक दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिर बोले ते काय रे ती अरे गणा माझा चुलता हृदय आला आता इच्छा बदली त्याच्या चित्ता नातोंडते पाहण्याची तुला लोक साधू म्हणते दर्शने केल्या तुझ प्रती इच्छा म्हणीच्या पूर्ण होती नसे लोक सांगतात त्याची दावे प्रत्यंतर उगा नको करू उशीर तुझ्या पायी ज्याचे शिरण तो करावा निपुत्रिक ऐसवासने ऐकले महाराज त्याशी बोलले आजही उत्तम घडून आले तो याचना केली आम्हा सत्ता धन तुझ्या हाती तू प्रत्यवादी असे निवृत्ती मग विनंती आम्हा प्रति का करतस कळेना धनानी बला पुढे होगीच मनसे बापुढे मग कारे न घडे साय धन बलाच्या तुझी भव्य आहे शेती गिरिण्या दुकाने पिढ्याती तुझे कोणी न मोडती जन शब्द या वराडात मग त्या ब्रह्मदेवाला कानात त्या करशिवला आपण पुत्र द्यावला नेच कोडे पडले मग खंडू करी भाषण ही गोष्ट ना येत नाधीन पिके पाण्या वाचून येत जरी जगामध्ये तरी पाडण्या पाणी मानवाचे न करी जाणी दुष्काळात जमिनीने पडजू ताण्या ख्याते मात्र पाणी पडल्यावर करतो तो आपले चालविनर तैसाचा हाही प्रकारांते न मगती मानवाची खंडू पाटील ऐसे बोलता सुवाले समर्था तू केलीशी याचना मग कारणे पोराची याजना म्हणजे मागणी भिक हे तू आज केले देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याची पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी तरी विनंती करीना करी तुझ्यासाठी परमेश्वरा तू ऐकल माझी विड त्याला ने काही जड तू घरचा आहेस धड रसांब्याचा दुया घाली हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझ कारण आम्र रसाचे भोजन रसार घाली ब्राह्मणा हे खंडूने गेले परी घेऊन सांगितले कुकाजीसी निमिदिलन मंदिराचे वर्तमान एकदा कुकाजीस आनंदाला बोस तो काय लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे कांता खंडूपाटालाची गंगाबाई नावाची गर्विणी झाली साची नमास पूर्ण झाली तिज लागी पुत्र झाला खंडूपाटीला आनंदला कुकाजीच्या दर्शाला पारावरण काय नसे त्याने धर्म केला बहु गरीबा दिली गुळगहू पेढे बरबीचा दिला खाऊन गावातील अरबकांना थाटात झाले बारसे विकू नाव ठेवलेसे पुढे वाढ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय जुनसी गावात चालत असे पुण्य पुरुषाची वैखरी कुठून होईल असत्य तरी पाटलाच्या ओसरीवरील बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा शेगाव आदुपळेचा गाव पहिल्यापासून एक फडी देशमुखांची एक फडी पाटलाची अंतकरण एकमेकाची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या गाव डावात एकमेकाचा करण्याघात सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन क्षत्रिय दोन तंत्री दोन एकमेक आपडे स्वान नेता गुरुगर रोकडे जैसे झाले सेगावत पाटील आणि देशमुखात 36चा आकडा सत्यन झाला न होईल 63चा पुढे गोष्ट झाली असे तुका जाले स्वर्गवासी पाहुणिया तोंडासी मी मातडे पंढरीत तेने खंडूचे उदिग्न म्हण गेले सहज होण तो म्हणे क्षत्रपूर्ण माझ्या आज ढासळले ज्या चुलत्याच्या जीवापरी मी निर्भय होतो घरी तो आधार माझा श्रीरेन कारणीलास काढून ऐसी संधी पाहून बालंट आणण्या कारण पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला तो वृत्तांत मात सांगेन श्रोते तुम्हा प्रत ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ आल परिसा श्रोते सावचित कुतर काते सोडुनिया शुभं भवतु श्रीहराप्रणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तमोध्याय समाप्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।